कातळ कड्यावरून चढला तर स्वप्नात पण शक्य नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप दिवसांनी आज ब्लॉग स्टार्ट केला. साधारण दीड 2 महिने होऊन गेले लास्ट ब्लॉग टाकल्या. तरी आज आम्ही जातो मनोहरमन संतोषगडावर जातो. आता आम्ही थांबलो या मस्त शिरशिंगे या गावात. मस्त असं नजारा आम्हाला थांबलो. म्हटलं ब्लॉगची स्टार्टच इकडनं करूया. सो पूर्ण मळं आहे, मस्त वाटतं जरा बघूक. आणि म्हटलं ब्लॉगची स्टार्ट इकडनं करूया. सो आमच्यासोबत आहोत आमचे मित्रमंडळी 1 2 3 4 जण आहोत. फायनली आम्ही पोचलो, म्हणजे खाली जाऊ, गडाच्या पायथ्याशी जाऊ. बघा आता दिसणार आहे ना तो धुक्यात जरा असं हरावलो. चला पोचू आणि तुमका वरून शूट दाखवायचं आहे. कसा वरून गडावरून खालचं गाव कसं दिसतं आहे तुमका दाखवायचं आहे. एन्जॉय करा. बघा ही जी दिसता ना ही गोठवेवाडी, म्हणजे हे लास्ट गाव होय मरे, लास्ट गाव. आणि ही जी पूर्ण ह्या दिसता ना कावळेसाद व्हॅली, म्हणजे आपण जो आंबोलेक जातो आणि कावळेसाद पॉईंट दिसतो ना, कावळेसाद पॉईंट वरून जो व्ह्यू दिसता खाली ती पूर्ण तर हे. आणि इकडे तसंच मनोहरमन संतोषगड हे बघा. आता आम्ही त्याच्या पायथ्याशी आहो, 5-10 मिनिटं पोचतलो. सो आता दिसणार नाही कारण की धुक्या असा त्याच्यामुळे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही मनोहरमन गडच्या पायथ्याशी होतो. ह्यो तिकडे जाऊ ओरिजिनल रस्तो हा ह्यो. आणि ह्यो वरून जो रस्तो काढलेला ना ह्यो तो दिसता ह्यो बघा जो दाखवते मगाशी ना तो ह्यो ओरिजिनल रस्तो. आणि ह्यो त्याच्यात असं साईडने असं वेगळं रस्तो काढले जंगलातून, पण ह्याची काय गरज नाही होती ऍक्च्युली. ऍक्च्युली आम्ही जे सुरुवाती घेऊ तेव्हा इकडनं ह्या समोर जंगल दिसतं दोन्ही रस्त्यांच्या मध्ये, त्याच्यामधनं छोटीशी पायवाट होती. त्याच्यानंतर एक ओपन स्पेस लागा, म्हणजे थोडासा भरट टाईप असा एक जागा लागा. त्याच्यानंतर परत जंगल होता त्या साईडने. त्याच्यानंतर पूर्ण पठार लागा. आणि म्हणजे तुम्ही डायरेक्ट चढताना असे थैसर गाडी लावून डायरेक्ट वर चढत वाट होती. आणि ह्यो रस्तो करूची माका तर वाटलं नाही काय गरज आहे, पण त्यांच्याने आता ह्यो रस्तो केला ते पूर्ण घळणी सगळे खालती गेलेले आहेत. आणि आता पूर्ण ह्या लँडस्लाइड खूप चालू झालेला आहे. त्याच्यामुळे ही निसर्गाची अशी हानी केल्यामुळे नंतर जे डोंगर कोसळतात आणि गाव जो ह्या होता ना तो ह्या कारणामुळे अशी फालतूगिरी केल्यामुळे ह्यो सगळ्याची वाढ लागते. आता आम्ही थैसूनच गेलो, पण एवढं पण हे नाही की ती माती आहे ना ती खाली कोसळा दिलेली आहे. म्हणजे जास्त मोठा पाऊस लागला ना तर हे रस्तो बंद होतलो आणि ही जी माती आहे ती ह्या रस्त्यावर येतली, म्हणजे ह्यो रस्तो पण ब्लॉक असं सीन हा. सो 3-4 कडे लँडस्लाइड ऑलरेडी झालेला हो. आता बघू, जातो आम्ही वर जातो. लँडस्लाइड झालेला, त्याच्या खालती जे 2 बंधारे बांधलेले आहेत ह्या साईडी ते पण पूर्ण लँडस्लाइड. हे जे 2 बंधारे दिसतात ते पूर्ण लँडस्लाइड झालेले आहेत. त्याच्यानंतर त्यांच्याने बांधून काढले, पण ते पण रवाचे नाहीत ऑलरेडी. आता पण त्या गॅप पडली आहे. ओके हां, त्यामुळे ते रवात असं वाटणार नाही. चला सो आपण बघू. एन्जॉय करा तुम्ही, ब्लॉग एन्जॉय करा. पुढे कसं अजून चालूच केला.
माझा गाव हे कोणाचं तुमचं गाव? माझा गाव. या शिवापूर. तिकडे ऊन लागता, तिकडे ऊन लागता आणि इकडे पाऊस, म्हणजे थोडं थोडं बारीक बारीक. मग अशी तुमका दाखवली ना ती कसली वाडी ती, मग अशी तुमका दाखवली ती गोठे वाडी ना ती बघा ती. आणि ही पूर्ण कावळेसाद व्हॅली, पूर्ण कावळेसाद व्हॅली आहे पूर्ण. मस्त व्ह्यू हा, बरा वाटला. असो आम्ही वाट चुकलो, कारण का हे येणारे आहोत म्हणजे 10-15 वेळा तरी इले आहोत. त्याच्यामुळे ते त्या रस्त्यामुळे सगळे गोंधळ झालेलो हा. कारण का ते असे त्या साईडने ना, असे त्या साईडने असे त्या वाटेक जाईल. ही वाट आहे ना, ती वाट त्या वाटेक जाईल. आम्ही आता तो रस्तो काढल्यामुळे ना ती वाट दिसांग ना, त्याच्यामुळे आम्ही ना असे पूर्ण फिरान पूर्ण ह्या स्पॉटला येलो. ह्यो स्पॉट असो हा की आपण कुठेच जाऊ शकतो. आमका परत उतरान असा त्या साईडीक जाऊचा. पाऊस पण दिलो. ॲक्च्युली ह्या ट्रेकचो म्हणजे या टूरचो करता म्हणजे ह्यांनी प्लॅन केल्यान. मग अचानक किती वाजता आहे, 9:30 वाजता फोन केले ना, 9:30 वाजता फोन केल्यान सांगितल्यान की जाऊया का मनोहर गडला. तसं पण मी रिकामीच होतोय, म्हटलं चल जाऊया. तोंड दाखवत होता जरा भाऊ. लास्ट ब्लॉगमध्ये एका बघितले असलेल्यात, जो कोलगाव हनुमान मंदिराच्या इथे ब्लॉग केलो ना, त्या ब्लॉगमध्ये. जादू मंत्र हे बघा, इथे पोचलो आम्ही आता. ह्या पूर्ण असे जाऊन इकडे मनोरमन संतोषगड, इकडे असा शिवापूरला, आणि जे आम्ही आता येलो ते गोठवेवाडी. पहिली तटबंदी काय होता, पहिला प्रवेश जाव होता इथे. हो बघा, ही वाट गेली मनसंतोषगड. ही जी वाट गेली. चल चल, एका वेळी एकच चढ, सगळे चढ. चल कालच्या व्हिडिओ घे. Oh my God.
गडाच्या पूर्ण एकदम टॉपला पोहोचलो. मनोहरगड आणि मनोहर मन संतोषगडच्या मध्ये एक खाबा. त्या साईडचे घर नाही जमायचा कारण की तो खूप कठीण हा. बघू तो नजारो बघा. आपल्या शिवापूर गावची ग्रामदेवता वगैरे आहेत ना, त्यांची भाषा वैरी जोगेश्वर आणि टाळोबा पाषाण जे आहेत याचे जे त्या मूळ पाषाणं होती ती आता खाली गावामध्ये स्थापन केलेली आहे देवांनी. हां हां. चांदीचे मुखवटे वगैरे ते सोन्याचे मुखवटे वगैरे ते खाली गावात स्थापन केले. किती साला त्या केलेला ह्या? ब्रिटिशांनी 1818 सालात ह्या गडावर हल्ला करून ह्या गडाला उद्ध्वस्त केला. आणि त्यावेळी ज्यावेळी होणार हे कळल्यानंतर त्यावेळेच्या लोकांनी आपल्या देवांना वाचवण्यासाठी ज्या म्हणजे मोहिमा आखल्या त्याच्यात ती जे पाषाण वगैरे खाली घेऊन गेले गपचूप. ती इंग्रजांच्या हाती सापडू दिली नाही त्याला. बघा ह्याचा दिसता ना धान्य दारुगोळा कोठारा धान्य दारुगोळा याचा कोठारा पूर्ण आतमध्ये जाऊ वाडा. पण आता काय ओके जरा मिळेल. चल चल बघ असा हे काय ह्याला टेकू लायला नाही बघ असं. ही तटबंदी आहे पण तळ्याची. तळा आता जुने घरा ज्यावेळी इंग्रजांनी फोडल्या नाही तेव्हा त्या भिंतीची जी माती होती ती व्हावा नेऊन ह्या तळ्यात भरली आणि तळा पूर्णपणे लेवल झाला. म्हणतोय ना की तळा होता हे तळ्याची नाही. हा पूर्ण असा ना असा बघा हे पूर्ण राऊंड ना तळा होता मोठा इथपर्यंत. त्याचे सांगेल तसा बुजलेला आता त्याच्यामुळे दिसणार असं वाटणार नाही की असं तळा होता असा. ही बघा सर ना ही ना कडा ना ही बघा ही पूर्ण क्लिअर दिसता. म्हणजे जो कडा होती ह्याची तळ्याची पूर्ण ते दिसता. ही बघा मनोहरगडच्या आम्ही आता टॉपला आहो. ही गोठेवाडी हा. ही इकडे शिवापुरा आणि हे मधलं जो पॅसेज दिसता ही पूर्ण आंबोली म्हणजे कावळेसाद पॉइंट आणि इकडनं आम्ही जी गाडी लावली आहे त्या साईडने ही बघा इकडे गाडी लावली आहे आम्ही. ही बघा इकडनं ह्या वाटेने आम्ही इलो त्या साईडच्या इथे. ही बघा ह्या वाटेने पूर्ण असं फेरी घालून वरपर्यंत येलो. त्या टोकाचा एक पॉईंट आहे मनोहरगड इझी फिरायला. त्या शेवटचा एक टोक आहे तो एक पॉईंट आणि हा एक पॉईंट बघणं. आपला इथला सगळ्यात बाहेर डोंगर दिसतोय इथला मन संतोषकडे दिसतोय. आम्ही तिथेही गेलो. अरे ठराविक लोकच आहे. यो मनोहरगड आणि या मनोहरगडाचा एंडचं ह्यो फ्लॅग लायलेलो हे हा. आणि आज जर आमचा लग असात तर धुक्या गेला हा बघ. ह्यो मन संतोषगड तुझ्या समोर दिसता ना मन संतोषगड. धुक्या त्याच्यामुळे काहीच दिसणार नाही हा. पूर्ण एकदम धुक्या समोरचा काहीच दिसणार नाही. हो येता दिसत आहे का जरा जरा दिसत.
मस्त येलो तुझ्या डोळ्याच्या इमॅजिनेशनने सुद्धा बघ हा, की बाबा मला काय दिसलं मध्ये झालेला मस्त. आता 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 क्लिअर अरे क्लिअर एकदम क्लिअर. अशी ऑपॉर्च्युनिटी येत नाही. फायनली जरासं दिसलो, अजून दिसताय बघा. येस 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 म्हणजे पावसात ह्या मुश्किल हा We की got it, we got it. त्याच्यामुळे ह्यो मनोहरगड आणि ह्यो मनसंतोषगड, म्हणजे ही मधली जी खाप आहे एवढाच ह्या ही बघा एवढीच. आणि हो मनसंतोषगड. हो एवढा एवढा दिसला म्हणजे ह्या पूर्ण ह्याच्यात. येस क्लिअर क्लिअर एकदम क्लिअर. बस सारा पैसा वसूल. तुमको क्या बोला था, चांस देगा. मन संतोष का चल तुझं नशीब बरं आहे. म्हणजे कारण तो ह्यो थोडा कोण वेळ चढला का नाही जातो. वर? हा? वर चढल्यात का नाही कोण? आम्ही चढलो ना. कधी? आम्ही चढलो. कुठच्या हे कुठून बघ, पण? हे कडेनं असं जावं लागतं पूर्ण आणि पूर्ण तिथं ना मस्त त्यांनी हे केलेली वाट. हा, हा. जेव्हा राजाला इथं धोका आहे तर मनसंतोष गडचा वापर करण्यात आलेला आहे. हा. आणि तिथं एक वाडा आहे, हा. वाड्याचे औषध आणि एकच झाड आहे, एक दोन ह्याची झाड आहेत. कुठली आपली रुमड म्हणतो. रुमड. हा रुमडाची झाड. हा. रुमडाची झाडं फक्त दोन आहेत हा. आणि काही नाही. एक वाड्याचे अवशेष आहेत तिथं. हा, हा, हा. आणि चढण्याची वाट अर्धी ह्याच्यात आहेत आणि अर्धी तुटलेली आहे. तुम्हाला चढण्यासाठी भरपूर म्हणजे रोप वगैरे किंवा तुमच्याकडे जर ह्याची जर ट्रॅकिंग वगैरे त्याची जर काही तर मस्त दर्शन दिलं देवासारखं आहे. जेवढा ब्राऊन कलरचा दिसता ना गवत एका तांबेट म्हणतात. ह्या ना आंबोलेत ना झोपड्यांसाठी वापरतात. बरोबर आहे. म्हणजे ह्या झोपड्यांवरती घालतात जेणेकरून ह्या असं ना त्यात पाणी येणार नाही. आपण कसे तुडता घालतो त्या टाईपचा ह्या मध्ये ह्या जरा व त्या झोपड्यांवरती जास्त झाड घातल्याने मध्ये त्याच्यात आतमध्ये पाणी येणार. ह्या काढून त्या झोपड्यांवरती घालतात. मावळे त्यांच्या म्हणजे पहाऱ्यासाठी जी सोय केली असा. हा हा हा. म्हणजे घर म्हणजे आडोस करून हा हा हा. ती सोय होतो. बाकीच्या सगळे भिंती जे ढासाळे शंकर गेलेला त्याचा. गेली हजारो वर्ष ह्या चाललेला. शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून हे किल्ले अस्तित्वात आहेत. आणि त्यावेळेचे जे राजवटी होते जुने, कदम राजवट म्हणा किंवा ही शिलार भोज राजवट म्हणा, त्या काळापासून ह्या चालत दिलेला. पूर्ण शिवापूर वगैरे ह्या ज्या गावा त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवण्यासाठी ह्या टोकाचा वापर केला जाय. ह्या गावावरनं शिवापूर तसंच घाट माथ्यावरची जी काही गावं आहेत, पाटगाव म्हणा किंवा काय इतर जी गावं आहेत, पण ती त्या गावांवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या पॉइंटचं लक्ष म्हणजे उपयोग होईल त्यावेळी. म्हणजे पाहणी ठेव. तसंच ह्या पॉइंट वरून आता दिसणार नाही ह्या धुक्यात, पण जिकडे एंट्री आहे आपली गडावरची त्या एंट्रीवर पण पुरेपूर लक्ष ठेवून मिळा ह्या जागेवर. ईशान्य दिसे का नाही गडाच्या ईशान्य दिसे का धुक्यामुळे दिसणार नाही. इकडनं जो गडाची एंट्री आहे तिकडे पण इकडनं नजर द्या, धुक्यामुळे दिसणार नाही. आणि इकडे शिवापूर आणि इकडे पहिली उंच. इकडे आता तो दिसणार आहे स्पॉट तिकडे दाखव. म्हणजे त्या साईडला ना पगडा म्हणून स्पॉट आहे. त्या स्पॉटवर 1818 सालात ब्रिटिशांनी तोफे तैनात केल्या. त्या तोफेच्या माऱ्यात तिकडचा आपला दारू गोळा कोठार होता. जिकडे 2000 दारू गोळे असतात
स्टॉक होतो त्यावेळी, प्लस त्यावेळी बंदुके वगैरेचा जो स्टॉक होतो ना तो एकाच वेळी तो नष्ट झाला. त्याच्यामुळे तो आपल्याच लोकांच्या फितुरीमुळे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ब्रिटिशांका लोक आपल्यातलेच फितूर झाले आणि त्यांनी तो स्पॉट दाखवलो की इकडनं तुम्ही मारो करा की गड तुमच्या ताब्यात येतलो. ह्या एका कारणामुळे तो गड ब्रिटिशांका मिळालो, नाही तर हो गड जिंकणा ब्रिटिशांका स्वप्नात सुद्धा शक्य नाही होत. अशी या गडाची भौगोलिक रचना होती. चारही साईडीन 90 अंशाचा कातळ कडो, त्या कातळ कड्यावरून चढणं स्वप्नात पण शक्य नाही. फक्त आपले लोक फितूर झाले आणि विषय संपला. पूर्ण असं ह्या केलेला आहे मग. ही वीट साधारण तुमका एक 2 इंच रुंदी आणि एक 6 इंच रुंदी, 6 इंच रुंदी, 6 इंच रुंदी, 2 इंच उंची आणि अशी एक साधारण तिची एक 8 इंच लांबी अशी ही वीट आहे त्यावेळेची. हे विटांचा वापर जास्त करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालो आणि ही त्याच्यावर नळे जे त्यावेळी घातले जात त्यांचे खापरे, हे खापरे हे वरती छप्पर म्हणून वापरले जातात. जुनी आपली खापऱ्या म्हणतो आपण, कौला, ही कौला, त्याचे आता ही तुकडे तुकडे रोवलेले आहेत. ह्याचं हे कसे त्या माऱ्यामध्ये हे सगळे नष्ट झाले. ह्या ज्या दिसतात तुला ह्या गुळ आणि गुळ, चुनो आणि तांदूळ याच्या पिठाचं, म्हणजे तांदळाच्या पिठाचं, गुळाचं, चुन्याचं असं मिश्रण करून ह्या बांधकाम केलेलं आहे. चण्याची डाळ आहे, त्याच्यात पीठ वापरलं जातं. चणा डाळ, उडीद डाळ वगैरे हे म्हणजे यांचं मिश्रण करून एका एक सिमेंटच्या प्रकाराचं त्यावेळीचा केमिकल म्हणून वापरला जाईल. त्या केमिकल आजकालचा सिमेंट फेल गेला, पण ह्या सिमेंट गेली 300 वर्ष 400 वर्ष असा तसा हा आश्चर्य म्हणावं. बरोबर, इतकं उंच. मोठी हाईट असायची. आणि तो गोमुखी स्टाईल मध्ये असं केलेलं होतं, म्हणजे कोण इलो ना डायरेक्ट असं वळणात जावं. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची सगळ्यांची रचना अशीच होती की गोमुखी स्टाईल मध्ये धरवायची. म्हणजे एखादं इलो ना तर तो असं ते सरळ आत एंट्री, म्हणजे असं वळण ते का असं, म्हणजे असं ते का वळण जावं. मग ही रचना बघा दगडाची. शिवाजी महाराजांचं आहे सर. हात लागलो असतो ना, मग तिथे आम्ही हात लायचो. ज्यावेळी गडावर वस्ती होती त्यावेळेच्या काळात जे घोडे म्हणा किंवा जी जनावर म्हणा त्यांच्यासाठी जी काय पाण्याची सोय केली जायची ना ती इथून व्हायची. हे जुन्या काळातलं धरण आहे. म्हणजे ह्या पाणी सगळं साचा आहे सर पूर्ण. हे सगळं धरण आहे. ते बघा, तुम्ही बघू शकता सगळे प्रवाह पाण्याचे आहेत. असत ते पाण्याचे प्रवाह सगळे जे असत ते थैसून ते सगळे हे सगळे एकटी जातात. तर याची रचना ते काय होती आणि त्याचा काय केला गेला आणि त्यावेळीची योद्धा ही कशी लढली जाय ह्या तुमचा थोडक्यात सांगूचा प्रयत्न करतो. हे पण टॉयलेट आहे. हे पण टॉयलेट, पण ह्यो जरा ह्या आहे ना महाराजांनी करून घेतलेले होते. म्हणजे पूर्णतः नसो ह्या. जाणार वर बघा, फ्लॅश ऑन करून वर बघ. हे पुन्हा लाईट लायलंय. हे चांगल्या अवस्थेत ठेवलेले किती वर्षाचा वारो पाऊस ऊन झेलून हो किती वर्ष अजून पुढे जा. तसंच या. हे बघा इकडनं ह्या बघा काय, हे बघा हे कसलं ह्या कशासाठी समोरचा व्ह्यू बघू, समोरचा व्ह्यू बघू. ते दिगो लावच्यासाठी, दिवो ठेवच्यासाठी आणि इकडे टॉयलेट. प्लस त्याच्यातनं तुम्ही आरपार खाली बघू शकता. कोणी येताना त्याच्यावर निरीक्षण ठेवू शकता. दुहेरी उद्देशाने बांधलेली ही बांधकामाची रचना आहे. पावसाळ्याच्या वेळात ह्याच्यात पाणी स्टोअर करून त्याचं वर्षभर जनावरांच्या किंवा इतर गोष्टींसाठी म्हणजे माणसांच्या वापरासाठी ह्या पाण्याचा उपयोग केला जातो. जो स्पॉट हा जो बंधारा म्हणजे
पूर्ण पॅक होतो. म्हणजे जेव्हा ज्यावेळी ना तोफेचो मारो झालो म्हणजे अटॅक गेलो तेव्हा ना ही जी पूर्ण ही पूर्ण तटबंदी आहे ना बंधाऱ्याची होती ती तुटली गेली. त्याच्यामुळे ह्या पाणी आता साचणार नाही. डायरेक्ट पाणी खाली जातात. त्याच्यामुळे नाहीतर ह्यो बंधारो होतो. हो ह्या तळ्याचो ओव्हरफ्लो ड्रेन असताना एखादा तळा साफ करू जावं असलं तर ड्रेन असताना तर तो ड्रेन होता. त्याच्यातनं ड्रेन करून पाणी किंवा शत्रू एखादं येलो इमर्जन्सी तर त्याच्यावर पाणी जोरदार सोडून इकडनं मारो केलो. बरोबर. विषयच नाही हे आपण असे ओरडतोय कारण म्हणजे ह्या जंगलात घनदाट जंगल आहे. हय तुमका भरपूर प्रकारची जनावरं दिसतली. म्हणजे ते जाग्यान येऊची नाही ह्याच्यात. पळवच्यासाठी हे कुकारे आम्ही घालतो जेणेकरून ती आपल्यावर हल्लो करू नये. त्याच्यासाठी हे आम्ही कुकारे घालीत जातो. खाली म्हणजे जाताना आम्ही ह्या वाटेने जाऊन होतो. पण येताना म्हणजे खाली उतरताना ह्या वाटेने जातो. ही जुनी वाट म्हणजे सगळेजण ह्या वाटेने जात पहिले. तो रस्तो ह्या केल्यामुळे ती वाट समजाक नाही. त्याच्यामुळे ह्या वाटेने जातो. आणि ह्या लाकूडचा घेतला तर जर खाली म्हणजे घळण वगैरे असतात त्यासाठी हेल्पफुल आहे म्हणून ह्या घेतला. सेफ्टी बघू काय म्हणजे काय झालं आता नेमक्या माहिती नाही. त्याच्यामुळे आधीच तयारी करून आहो. तर संपूर्ण ब्लॉग कसं वाटलो नक्की सांगा. खूप दिवसांनी ब्लॉग अपलोड करतोय तेव्हा 2 महिन्यांनी. संपूर्ण व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच प्रेम करत राहा. तोपर्यंत बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी.